दादा, नाशिकमध्ये आलेला आहात, इच्छुकांच्या मुलाखती देखील सुरू झालेल्या आहेत. काय नक्की तयारी आहे आपली निवडणुकीची? नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेकडनं इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहेत. मला वाटतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज 3 दिवस या मुलाखती त्या ठिकाणी संपन्न होतील. प्रत्येक इच्छुकाचा मनोगत त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाईल. यापूर्वीच्या काळामध्ये इच्छुकाने केलेलं पक्षासाठी कार्य असेल, त्या प्रभागातील जनतेच्यासाठी केलेलं कार्य असेल, या सर्व गोष्टींची नोंद त्या ठिकाणी घेतली जाईल. पण आपल्याकडे संख्या मोठी आहेत, भाजपकडेही संख्या मोठी आहे. महायुती केला तर आपल्यालाच नुकसान होईल अशी सध्याची सर्व परिस्थिती आहे. शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत. महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकींना सामोरं जायचं आहे. मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय गिरीजी महाजन साहेब कदाचित एवढ्या 1-2 दिवसामध्ये इकडं नाशिकला येतील. त्यांच्याशी आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी भेटून संवाद साधणार आहोत आणि युती झाली पाहिजे अशा प्रकारच्या जे काही आम्हाला आदेश आहेत त्या भावना आम्ही त्यांच्या समोर ठेवणार आहोत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही चर्चा, फक्त भाजपसोबतच करणार. नाही, आताच्या घडीला पहिले तर शिवसेना भाजप, मग वरिष्ठ पातळीवरनं चर्चा करून त्या ठिकाणी जे काही निर्णय आदेश आम्हाला येतील त्याप्रमाणे पुढे आम्ही मार्गक्रमण करू. गेल्या 1-2 दिवसात गिरीश महाजनांशी काही संपर्क साधलाय तुम्ही? फोनवर काही चर्चा झाली? मी स्वतः माननीय गिरीश महाजन साहेबांना काल फोन केलेला. ते मुंबईला होते, मी मालेगावला होतो आणि म्हणून कदाचित उद्या परवाकडे ते इकडे नाशिकला येणार आहेत आणि त्या ठिकाणी बैठक होईल. त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. त्यांनी 100+ नारा दिलेला आहे. मागचे त्यांचे 66 नगरसेवक होते, त्यांना जवळपास 100 जागा नाशिक महानगरपालिकेमध्ये पाहिजे. तुम्ही किती जागांवर दावा करता? 100. त्यांनी 100+ नारा दिलेला आहे. 100+ युती म्हणून वैयक्तिक म्हणतायत ते, पण तुम्ही किती? नाही, मला वाटतं की मी या क्षणाला या विषयावर काही कमेंट करणार नाही. परंतु शिवसेनेला सर्व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे की सन्मानजनक जागा त्या ठिकाणी मिळायला पाहिजेत. त्याप्रमाणे विनंती आम्ही त्यांना करू. कुठपर्यंत जागा मिळाल्या म्हणजे तुमचा सन्मान? ते आकडेवारी बैठकीमध्ये ठेवू. आता आपल्याकडे 35चा आकडा आहे नगरसेवकांचा. 35 तरी जागा भेटायला. 35 हे मागच्या काळात निवडून आलेले नगरसेवक आहेत. दुसऱ्या स्थानावर 23 ते 25 नगरसेवक होते आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास 13च्या पुढे नगरसेवक दुसऱ्या पक्षात आलेले. तर जी काही वस्तुस्थिती आहे आम्ही बैठकीमध्ये त्यावर चर्चा करू. शेवटी दिलेला उमेदवार निवडून येणं हा एक प्रमुख विषय त्या ठिकाणी असणार आहे. आकडेवारी पुढे पाठीमागं होईल, परंतु त्या प्रभागामध्ये निवडून येणं या गोष्टीला त्या ठिकाणी आम्ही प्राधान्य देऊ. तुम्ही आता जी आकडेवारी सांगितली ती जवळपास 60 ते 70च्या आसपास सांगा. नाही, तुम्ही मला विचारणा केली त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती दिली. बरोबर, आकडेवारीची. हो. तर आता बैठकीमध्ये चर्चा होईल. हे सगळी वस्तुस्थिती तिकडे ठेवली जाईल आणि मी बोललो ना की 2 पाऊल पुढे पाठीमागे करून चर्चा करून निर्णय करू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पक्षात म्हणजे तुमच्या युतीमध्ये घेण्यास नेमकी तुम्हाला हरकत काय वाटते? या क्षणाला मी त्या संदर्भात काही वक्तव्य केलेलं नाही. हरकत पण नाही, हे पण नाही. परंतु आता पहिले तर शिवसेना भाजप आम्हाला त्या ठिकाणी
जी एक नैसर्गिक युती आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आदेश आहे त्याप्रमाणे पहिले आम्ही त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याशी चर्चा करू. 2 दिवसांनी नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी आहे. हो. काय वाटतंय कितपत यश शिवसेनेला? नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अशा प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळेल अशी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. 11पैकी किती जागांवर 11पैकी किती जागांवरती यश मिळेल नगर परिषदेच्या? एक 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 11पैकी किती जागांवर यश मिळेल? बालेकिल्ला म्हणतात तुम्ही नाशिक. जेवढ्या जागा आम्ही लढवलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेले आहेत. आता वॉरंट निघालेलं आहे. उद्या उच्च न्यायालयात सुनावणी आहे. तुम्ही कसं बघताय सर्व घटना? मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय जे काही न्यायनिवाडा करेल त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण होईल. दादा पण शिक्षा झाली तरी देखील राजीनामा दिला जात नाहीये. आता पण आपल्या सरकारकडनं फक्त त्यांचे खाते काढण्यात आलेली आहे. बिन खात्याचे मंत्री म्हणून ते आजही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला काही निर्णय केलेले आपल्याला जसं तुम्ही आता बोलले की त्यांचा विभागाचा विषय, परंतु शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचा एक प्रत्येकाला अधिकार असतो. त्याप्रमाणे त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने पण मला वाटतं उद्याचीच तारीख दिलेली आहे. तर उद्या जो काही न्यायनिवाडा माननीय उच्च न्यायालय करेल त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण होईल. नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी विरोधकांची मागणी आहे. आणि तर सुनील केदारांचा तात्काळ निर्णय देखील झाला असं इकडे काय नाही असं संजय राऊत देखील. संजय राऊतांना जेव्हा ते एक बोट समोरच्याकडे दाखवतात तर 3 बोट त्यांच्याकडे पण असतात. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि ते पूर्णपणे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी देवाला प्रार्थना करेन. नैतिकतेला आता मुंबई महापालिकेच्या जागांसंदर्भात आज महायुतीची बैठक होती. त्याला राष्ट्रवादी अनुपस्थित असल्याची माहिती आहे आणि भाजप किंवा शिवसेनेकडून दोघांकडूनही नाही, निमंत्रण मुंबई देण्यात आले. महानगरपालिकेच्या महायुतीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तिथे मार्गक्रमण होत आहे. ठाण्यात देखील भाजप अधिकाऱ्यांनी युती नको अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. काय बोलते तुम्ही? मालेगावमध्ये इस्लाम पक्ष उदयास आला त्यानंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत आहे. काय वाटतंय आपल्याला इस्लाम पक्ष किती परिणाम करेल मालेगाव? मला वाटतं की त्याने जे काही राष्ट्रीय काय आघाडी काय नामकरण केलेलं आहे आणि त्याचं शॉर्ट फॉर्म तो प्रत्येक शब्दाचा अर्थ घेतला की तो काय इस्लाम होतो. पाठीमागच्या काळामध्ये पण त्याने विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि शहराच्या पूर्व भागातल्या लोकांना जे वाटतंय त्याप्रमाणे त्यांनी तिकडे मतदान केलेलं आहे. दादा, एकीकडे तुम्ही नाशिक महापालिकेत भाजप सोबत युती करण्याचा प्रयत्न करतात, दुसरीकडे मालेगाव तुमचे जेवढे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, भाजप त्यांना एकत्र करून तुमची राजकीय मोठी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पक्षाला आपलं कार्यक्षेत्र वाढवण्याचे अधिकार आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालत असतात. आता तपोवनातला मुद्दा सध्या गाजतोय वृक्षतोडीचा. आपल्या पक्षाने आंदोलन देखील केलं तिथे जाऊन आणि दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. भाजपला एकटं पाडण्याचा हा प्रकार असल्याचं साधुग्रामसाठी जागा करावी आणि ती वृक्षतोड करावी लागणार आहे.
एका बाजूला पर्यावरण प्रेमी आहेत, दुसऱ्या बाजूला सरकार आहे आणि आपला पक्ष नाही बघा, साधुग्रामच्या जागेवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत, मला वाटतं की आम्ही पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेली आहे. शक्यतो वृक्षतोड होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. अगदीच 2-4 वृक्ष की बाबा त्याशिवाय काही पर्यायच नाही असं जर असेल, ती व्यवस्था करत असताना तर आपण त्याच परिसरामध्ये रिप्लांटेशन पण करू शकतो आणि आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं, या पद्धतीचं मार्गक्रमण असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासूनच घेतलेली आहे. आपण वृक्षतोडीच्या बाजूने आहात, विरोधात आहात, स्पष्ट बोललो ना, आपल्या पक्षाने आंदोलन ते केलं. वृक्ष त्या ठिकाणी टिकले पाहिजेत. किंबहुना आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण नुसतं नाशिकच काय सगळीकडे करण्याची आवश्यकता आहे. दादा, कुंभमेळ्यासाठी जो रिंग रोड तयार केला जातोय एमएसआरटीसीच्या माध्यमातून आणि एनएचआयच्या माध्यमातून, तर काय केलं जाणार आहे आणि त्यासाठी टोल लागणार असं म्हटलं जातं? नाही, मला वाटतं की यापूर्वीच्या काळामध्ये जेव्हा MSRTC विभाग आपल्या नाशिकवर जबाबदारी होती, तर साधारणपणे 2 अलाइनमेंट त्या ठिकाणी प्रस्तावित होत्या. त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही आणि भविष्याच्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट पण कशी करता येईल, त्यातल्या त्यात बाहेरचा माणसाला जर बाहेरच जाणं सोयीचं होईल अशा प्रकारच्या 2 अलाइनमेंट आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेल्या होत्या. भूसंपादन पण मोठ्या प्रमाणात करावं लागणार नाही, कोणाचं जास्त नुकसान पण होणार नाही, अशा प्रकारचा निर्णय त्या काळात केलेले होते. पण काही टोल आकारला जाणार आहे? नाही प्रस्तावित आहे टोल नाही वर्ष नेत्यांनी युतीसाठी मला सांगितलेलं आहे, स्थानिक पदाधिकारी तयार आहेत ते युतीसाठी. नाही, मी सांगितलं ना की आम्हाला शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भावना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. थँक्यू. टीम चालेल. बैठकीत सांगितलं.